हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञान बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक राज्यसोय याग समाप्त जाल्ले कुडले अग्रपूज कोणा दिवचे प्रधान अर्घ्य कोणा दिवचे म्हण म्हळ्यार एक चर्चे सभेंत जाल्ले पळयले भीष्मान अग्रपुजा कृष्णाक दिवका इत्याक म्हळ्यार ताका समान हांग कोणय ना म्हूण हेका जाल्याक म्हळ्यार पुराय रायान कृष्ण मनुष्य म्हणले केले तो देवूच म्हूण पुराय जनां दाखोवच्या काजी पशी एक लायक समय ना म्हूण भीष्मान धर्मराया लागीं निमगेले. धर्मरायाक गोतस कृष्णाल विशय सकड जनाक सांगता ब्रह्मादी देवती पुराय थंय मनशा वेशार आयल्यांची मनशांक मनुष्य अशें दिसताची तशी कोणय थंय देवते आसाची कृष्ण देव लेकील कोणय मस्त नाची. धर्मरायो भीष्माक निमगेलेले देखून भीष्मान कृष्ण परमपूज्य म्हूण म्हणालो कृष्णाक तूं दिवका म्हूण सांगून तशी कडेरी कृष्णाक अग्रपूज दिवका म्हूण म्हणली कुडले आतां कृष्णाक अग्रपूज दिल्ली कुडले शिशुपालाक कोप येयलो. शिशुपालान कृष्णा भारी निंद केले. भीम कोपलो. भीम कोपून जगद्गुरू कृष्णाकाची निंद केलेले त्या चेदिरायो शिशुपाला सोणा हांव म्हूण मारो चमकला आनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार परोक्ष जावनय कोण परमात्मा प्रत्यक्ष न्ही परोक्ष जावन कोणय परमात्मा निंद केल्ली म्हूण जाल्यार तांगेली जीभ कत्तरता म्हूण सांगून भीमाल महाप्रतिज्ञशील कय जाल्यार परमात्मान सांगले कय ताका कसं न्ही परमात्मान भीष्मा प्रेरण दिल्ले भीमाक राबय म्हूण थडसी म्हूण तशी भीष्म भीमाक राबयता आनी सांगता भीमा हाका एक कारण आसा हानी कोणय न्ही फुडले जय विजय पार्षद 3 जन्म तुमकां मेगेल राक्षस जावन ताचे बेगील निमतीची मरण जाता म्हूण सांगून कृष्णान तांकां शाप दिलेले वर म्हूण येता वर दिलेले म्हूण येता इत्याक म्हळ्यार कृष्णाल निमिती मरण जावका जाल्यार येस पळय मस्त भाग्य जावका पळय तशी वर दिलेले तशें जावन आतां ह्या जन्मान तो तांगेले हत्ये जावची लाग येयला म्हूण सांगून म्हणटकय तशी परमात्माले एक संकल्प भीमाकय गोत्तस जाल्यार परमात्माक कोण निंद करता तांकां शिक्षा दिवची मेगेल कर्तव्य म्हूण सांगून उठान राबिल तो भीष्मान सांगले कुडले तो न्हू तो बसलो कडेरी जाल्यार कृष्णा सत्कार जाला दैवी प्रकृतीचे सात्वीक प्रकृतीचे महान जन थंय आशिल्ली तांकां पुरे भारी आनंद जाले. मनुष्य स्वभावाचे राजस जन तांणी तटस्थ आशिल्लीची जाल्यार आसुरी स्वभावाचे दुर्योधनादी शिशुपाल असल तांकां पुरे तमोगुणांत तांणी तांकां भारी दुख्ख जलकी देवाक अग्रपूज दिलें तांकां जायना वे कडे शिशुपालान सुर केल्ली की भारी कृष्णाल वयरी वायट उतर उलोवन कृष्णाक एक तेजो बधी करचें म्हूण ताणें लेखला जाल्यार तो कितले उलयत रस कृष्ण ऐकत रस कडेर म्हणटना शिशुपालान कृष्णाक तूं मेगेलो तूं युद्धाक यो कडेरी कृष्ण तागेले बाण पुरय निर्नाम करून ताका सुदर्शन चक्र सोडून मारता केदना शिरच्छेदन जाल्लें तागेले
तगेलंग आशिल्लो सुरू अंधतमसा चमकला जलरी तगेलंग आशिल्लें तें जय म्हळेल पार्शद जालें एक ज्योतीस पळय तें परमात्माला अंगम भितर वता. तशी मागिरी राजसूय यागाच विशय आमी पुराय आयकल्यांची कळ्ळें. कितले की कप्प काणीक जावन कितले की रत्न सुवर्ण पुरय आयला आनी कितले चंद विशय दिला म्हळ्यार हांगा प्रती रायान हाडटना सहस्र वरह न्ही सहस्र भार वरह हांडिला म्हणून आमी महाभारतांतू उण्यान उणी म्हळ्यार सहस्र वरह पुणी हांडिला म्हण सहस्र भार म्हणून सांगला. भार म्हळ्यार एक तूक कयते 20 ತೊಲ म्हूण 20 ತೊಲ आत एक तोला म्हळ्यार आमी 10 ग्रामां म्हणटाची. एक तोला 20 ತೊಲ म्हळ्यार 200 ग्राम जाले 200 ग्रामाचे सहस्र तितले भांगर हांडिला तांणी म्हूण सांगून खंयचे सान रायान समीत इत्या म्हळ्यार तांगेले मनांत तशिल्के कसले म्हूण म्हळ्यार आमी हाडलेले कप्पकाणीकची यागाचे तितली खर्च आसा ताका थोडे पुणी आमगेलें कॉन्ट्रिब्युशन जावका म्हूण सांगून कितले खर्च आसा आमी इतलें कॉन्ट्रिब्युशन दिनानातले कशी म्हूण म्हणलेले एक आसेन तांणी हाडला. त्या लेकोर कोणा सांगिल्लें दुर्योधनान मागीर त्या लेक करून करून तांगेले हात दुखून गेले की तागेले आतां लेकोर दुर्योधना दिल्लेले धर्मरायान दुर्योधना एक व्हड काम दिवका विश्वासा काम न्हू तें भांगर लेकोर दिवचें भांगर रत्न पुरय लेकोर दिवचें काम विश्वासांत न्हू तशी दुर्योधनाक ताण वैरी बसयले धर्मरायान म्हूण आमकां सामान्य जावन दिसल्यार कृष्णाले मनांत तो कसो आशिल्लो म्हळ्यार दुर्योधनाल मान तो मत्सर उक्कून एक स्वभावू तागेलो मत्सराचो म्हणटना इतली सुकडे वैभव पडितना हांकां राज्य मेळूनच म्हूण तितले प्रयत्न केलेल्यांक तांकां रानांत बोंडाका दिश मारका लाक्षाग्रहान दिश मारू पडिल्ल्याक भिमा विश दवन दिश मारू पडिल्ल्याक सान दुखून मत्सर दाखयल दुर्योधनाक आतां ते तांगेले भांगरा राशी लॅक करतना संतोश जाता मत्सर जाता तशी तांकां मत्सरा घालका म्हणूची ताका मत्सर उक्कून येवका ताजे निमती ताणें चुकी करका म्हूण म्हणलेले प्रेरणा म्हणलेले मनानाची विष्णू हाणें परमात्मानाची दुर्योधना प्रेरणा दिली ताका तें काम दी म्हूण सांगून आनी जेवणाचे मेली विचारान दुशासना दिला 1,00,000 ब्राह्मण आले भोजन जल्ली कुडले एक पण तो शंख वज्जुका म्हूण धर्मरायान सांगिल्लें खंय कळ्ळें. तस्सल शंख निरंतर जतर आशिल्ले म्हळ्यार निरंतर जेवणां तितले ब्राह्मण आशिल्लीच ब्राह्मणांनी दिसा एक जेवण जेवचें हांगा लक्ष 1,00,000 जेल कोडले एक शंका ध्वनी येता म्हणले कोडले ते ब्राह्मण वापस जेवणा बसल्या म्हूण लेखल्यार चुकी जाता कित्याक म्हळ्यार ब्राह्मणांक दिसा एक जेवण एक पण जेवील जेवण त्या दीस जेवणाची जाल्यार निरंतर शंकाचे ध्वनी आयकपडता म्हूण जाल्यार कितले ब्राह्मण थंय जेवणां आयिल्ली पळय. युसूक उश्ट्या पान काडचें काम अश्वत्थामान ब्राह्मणां स्वागत सत्कार करचें काम द्रोण भीष्मान अतिथी सत्कार करचे विदुरान दुर्योधनान बकसा पेटयल दुड्ड सद्विनियोग म्हळ्यार विनियोग करचें म्हळ्यार खंयच्या खंय कसल दुड्ड दिवका ते पळोवन घेतिल्ले विदुरान कृपान ब्राह्मणाल दक्षिणेची जबाबदारी कृष्ण ब्राह्मणांक हातपांया उदक दिवन तांकां भितर स्वागत करची जबाबदारी पुरय तांणी वयसून घेवन चंद्ररितिरिया याग जाल्ला आमी पळयला कसल सकट जाल्ले यागा लास्ट म्हणटा नवभ्रत स्नान जाल्ले गंगा नदींतून देवनू तांणी अवभ्रत स्नान केल्लें मागीर तांणी तांगेल पट्टणां चमकलीची देवते तांगेल जाग्यार चमकलीची सर्व राय तांगेल पट्टणाक वतना भीष्म धृतराष्ट्र सक्कडी हस्तिनावतीके चमकलीची धर्मरायान जाय जाल्यार सकड उडगीर दिवन तांकां पेटयला आनी भोंवडाकची तांकां राज्याचे इंद्रप्रस्थाचे गडीले थंय तांकां वचून सँड ऑफ कोरून वचून सांगला तशी तांणी पुराय चमकल्याची तशी पुराय रायांक गडये प्रदेशाला थंय सोण नकुल सहदेव भीम अर्जुन पुराय वापस येयल्याची भीष्म धृतराष्ट्र चमकलीची जाल्यार एक दुर्योधनांनी शकुनी आनी ಸ್ವಲ್ಪ दीस राबताची म्हूण राबला ह्या बाई पळय कृष्णाली प्रेरणा तांणी वायट काम कोरका तांकां जाळ येवका मुखार सून भूभार हरणाचें कार्य जावचें आसा
त्या ताकयेक नांदी घालकान तशें कृष्णान तांकां राबचे मन दिला. एक दीस सभास्थानार पुराय जन बसताची रुक्मिणी इत्यादी कृष्णाल बायलो येसचके भीम अर्जुन तांगेले ಈ ಉಪಪತ್ನಿ म्हणटा पळय म्हळ्यार वापस वारडीक गेलेले चेल्यो तांणी आसाची द्रौपदीस मागीर ती द्रौपदी रुक्मिणी सत्यभामेल वटू बसल्या. नकुल सहदेव दृष्टद्युम्न पुरे अर्जुनाला येऊन बसल्याची. बलराम सात्यकी धर्मरायाला बसल्याची. सगळे आस्थान भारी चंद कितले की ब्राह्मण सकडी आसची. तशीची पुराय राय वच्चनाशी वरलेली रायही ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಶಿಲಿची त्यांनी इथं येऊन आस्थानांत बसल्याची. पळिल्यार सर्व राय सकडी तै कृष्ण तै आयला कृष्णाक आराधन करतात असाची. खडगनी धोरण घेऊन दुर्योधन भावाल वटू तै आयलो. सभांगणा भितर येतना तै चंद द्वार पळील ताणें तै दुखून भितर आयलो. कडेरी एक स्फटिका न्याल पळिल्लें उद्दाम म्हणून भ्रमित जालो. तागे ताण न्हेशिल्लें धोत्र वयर करून धरून चमकलो. उद्दा न्हय तें न्याल ताका एक नमने अपमान जाल्लें धोत्र वयर धरलां. थंय दुखून मुखार वता तसले आनीक न्याल मेळ्ळें. हें जाय म्हूण धोत्र वयर दवरून वचून तवळ पुरे हांसल्यांची म्हळ्यार हांसल्यांची म्हूण ताण लेखला तेदन कोणें हांसन हेशिल्लीची. वापस तशी जेवची नाका म्हूण सांगून शीद चमकलो. निज्जान तें उद्दा आशिल्लें फोंडा पडलो. अशीची कडेरी धर्मरायो ताका उटकार आयसी भामंडाल कडेन उटकार आयसिता आनी ताका पुटाची वस्त्र न्ही हांडी म्हूण म्हणटा. तेदना थंय ताका एक पंत जोर लजी जाली. ताका लजी जावन थंय कृष्णान भिमाक न्ही एक सनी केली की हांस्याची म्हूण. धर्मराय एकलो हांसनी की भिमान हांशिल्लीची. अर्जुन पुरय कृष्ण प्रेरणा पुरय आसलीची. हांस म्हळ्यार एक संक्रमीक म्हणटा एकल्यान आसल्या पुरो. कसं म्हण दूर आशिल्ले जेन्ना मना वचनांतल्या तोंडार एक हांस येता पुराय जन तशी एकल्या पळोवन एकले आसलीची. ताका एक नमने अपमान जाल्लें न्ही जावन तो ಸ್ವಲ್ಪ अभिमानी न्हय दुरभिमानी मानधन म्हणटाचे तसले दुर्योधनाक ते एक म्हाका अपहास्य केल्लें म्हूण जाल्लें भारी संकट जाल्लें की. आनी थंय रापचकन जावन सीदा वचूं का म्हूण सांगून ताणें सीदा लागीं आशिल्लें एक बागिलशी दिसली ताका. त्या बागला एक बागील आशिल्लें तें दिसलें थंय सीदा चमकल खंय. थंय दुखून सीदा भायर वता हांगा रापच्यान जास्ताचें म्हूण कडेन तें न्ही जावन बागील न्हय ते रत्नाचे राश रत्न घालून दारवंदशी कोरून मध्येंत बागिलशी दिसची तशी चंद करून एक नमने बंड केला कळ्ळें. तशी त्या निजान उणती आख्खा बागील म्हूण लेकून थंय चमकलं न्हय. कडेन सीदा ते बाई भारी फास्ट चमकलं न्हय. डाब्बनी निडल लागली तागेले लागून एक पंत ताका 4 लोक दिसलो कळ्ळें. माती गुवन थंयच राबलो एक घडी. भारी बेजार जालें पुराय जन वापास आसलीची कळ्ळें. मागीर थंय दुखून मुखार चमकलो. थंय बद बागील आशिल्लें ते बागील कृतक म्हूण लेकून थंय दुखून भायर वच्चाक ताणें आनीक अनुमान केलें की कडेरी असल कितले केस कडे केतनेचे कामनी पळोवन दुर्योधन भ्रांती पडलो. भारी आश्चर्य जालें की ताका मयासुरान इतले ह्या केला म्हूण सांगून. तशी राय राजसूय यागांतू तांकां ऐश्वर्य येयला. तदनंतर तांगेल मया निर्मित एक सभाभवन चित्रविचित्र जावन आशिल्लें नमुन्याची. ह्या पळय पळयतना मेगला ह्या पळय कसलें ना म्हूण हांव तांकां कितले अवहेळन केला कितले अपमान केला कशी तांकां निर्गतीक जावन भायर घाला. एक जागो बर अरण्य प्रदेश आशिल्ले कसले ना थंय कसले एक वेवसाय करूं जायना राबच्या जायना तसले एक जागो हांव तांकां दिल्लो अन्नाल करीन जाल्यार तांणी इतले अभिवृद्धी आयलीत न्हय म्हूण म्हणलेलें ताका भार एक नमने झाळ येयला. भार मन ताका हस्तिनावती कडेन बाई सरता म्हूण चमकला कळ्ळें. कडेरी हांगा पांडव बारे आनंदान आसाची. मागीर राजसूय याग जावन कितले की काळ जाल्यार मागीर राय पुराय येवन गप्पा काणीक दितर आसाची आनी सर्व जनी पांडवांक वगळसी तर आसाची. पुराय जनाक पांडवांक गेलो वैरी प्रिती ह्या पुरे पळयल दुर्योधनाक आनी आमी वच्चा म्हूण शकुनील ओटो तो वतरस वाटेर हेंचे तागेल्या मनान ते तरस त्या उडगा सैल कुडले हागेले तोंड बावन वता करपून वता. आनीक कसं म्हळ्यार सगळे वाटेरी तागेले मनान तो पांडवांक येयले ऐश्वर्य आनी पांडवांक गेले ते सभाभवन ते 2 सोडल्यार वरलेले खाण जेवणा विशयी कसले तागेले मना वचना. ह्या 2 विशयी तागेले मना भितर
कशी भितर हकवला म्हळ्यार शकुनी दादा पण तापयत की ए दुर्योधना म्हण हक्क गोतू ना तितले मटा मन थंय गेला तेदना दुर्योधना अशी ते जल्ला म्हूण सांगून पप्पा शकून निमगिता ए दुर्योधना कितले पण तापोवचे तुका तू खंय मन दवरनास अशी दिगू दिगू निश्वास सोडता कसले तू कसं जेल तुका म्हण तेदना तो सांगता की मम्मा अर्जुन आले भुजबल पराक्रमाविषयी कसले उलूचे ना म्हाका बस अखंड भूमंडल धर्मरायान चक्राधिपती जतने अखंड भूमंडलाक त्या वेळार ते एक म्हाका होड दिसनी जाल्यार धर्मरायान केल्लेले यागू राजसूय यागू पळयले तेमा एक होड विशय न्ही तांकां जाल्यार आम्ही तिरस्कार केलेले पांडव आम्ही निर्गतीक जावका म्हूण लेखील पांडव इतले अभ्युदय आयलींची म्हणटनाची म्हाका भारी एक नमने मनाक हे बेजार जातरस बेजार म्हणचे पशी म्हाका मत्सर येतरस मत्सर म्हळ्यार अग्नी हाजी निमती हामच जोळून वतकी म्हळ्यार भंय जातरस म्हाका तशी हे सौबल म्हळ्यार सुबल देशाचो सुबलाल पुतू कोण शकुनी तशी सौबल म्हणजे सुबलरायाल पुतू तशी शिशुपालान गंधार देशाचो सुबलराय तागेल पुतू सौबल म्हळ्यार शकुनी तो सांगतरस हे शकुनी मम्मा शिशुपालाक कृष्णान वध केले त्या वेळार सगळे महासभेंत एकले शिशुपालाक समजावन ताका मारत कसले म्हूण निमगुच्या काही एकलोपणी समर्थ जायनी पुरे राय पांडवांगेल बल पराक्रम पळोवन कृष्णान चक्र सोडून शिशुपाला मारले रे नुत्त पडल्यांची नानतला रे पांडवांगेले बल तितले आस म्हूण कळना नातील जाल्यार जेव्हा तितले बलिश्ट पांडव न्ही जाल्यार वरलेले राय कृष्णाक थंय युद्ध करना कृष्णाक मारूं पळयना आशिल्लीच वेळ तशी कृष्णाल ते एक अकार्य म्हणटा तो चक्र सोडून शिशुपाला मारलेले अकार्य पांडुपुत्रांगेल पराक्रमा निमते वरलेले रायान पुरे नुत्त बसच्याक साध्य केलेले तशी अन्यक कसं म्हळ्यार अन्यक म्हाका पडटा उज्जैल कसले म्हळ्यार सगळे प्रपंचाचे राय कितली कपकाणी खांडिल्ले आजीक येतरस म्हळ्यार तसले तागेल संपत्त पळयतना म्हाका भारी मात्सर येता म्हाका नातील सुख तंक नमे म्हूण सांगून दिसतरस तशें निजावन दुःख बघू अर्ह नाही हांव सुखाशील राजकुमार हे पांडवांगेल अभ्युदय पळोवन म्हाका दुःख जातरस म्हूण सांगून सांगता आनी हांव वांचका म्हणून म्हाका दिसना हांव उज्जापूण की विष सेवन करून की खंय जावं गंगेन तूं उड्डून की प्राणत्याग करता म्हणटरस मागीर ताका तो समर्थन करून घेता की मम्मा आत्महत्या म्हळ्यार व्हड विशय न्ही म्हाका गोतस जाल्यार हे आत्महत्या म्हळ्यार व्हड पाप म्हाका गोतस जाल्यार प्रपंचान तो खंयच्यो एक राय पराक्रमी जालोलो तागेल्या पशी पराक्रमी एक राय आस तो भारी अभ्युदया येतरस हांव तागेल्या दरा बरी दरिद्रो म्हूण दिसली म्हूण जाल्यार ताका कशी जत्ता तांतूय आमकां जन्मशत्रुतांनी कोण पांडव तांकां भोंड म्हूण लेक्क न्ही तांकां कशी निर्नाम करचें म्हूण सान दुखून आलोचन करूनाशिल्ल हांव आमगेले निश्कंटक जावन आशिल्ल राज्याक हांव एकलो अधिपती म्हळेल कडेन हे पांडव म्हळेल जन आसत म्हूण कळ्ळे कुडले म्हाका मत्सरीचे सूर जाला ते सान प्रयरी खंय राज्य तांकां जत्तकी म्हूण सांगून हांव अन्नाले तत्तवळ समालोचन करून भिमा मारचे तशी अशी कितले सकळे प्रयत्न केले तांकां कसो जाले कांय जायना म्हणटना आजी आम्ही एक खंयची पाडार पडलेले जागो तांकां दिल्ले रे त्या अभ्युदया हाडून थंय एक सभा भवन केला कितली चंद त्या सभा भवना निमती हांव कितले अपमानीत जाल्लो पळय म्हणटना मिगेल मन म्हाका कितले अपहास्य मिगेलें मन म्हाका कितले अपहास्य करतरस कितले अपमानीत जातरस हांव कृष्णा शकुनी ह्या पळय जेवचे आवर हवे न्ही न्हय म्हाका तेंचे बेजार जाता तशें हांव न्हू पळय हांव काय बैल मनीस न्ही न्हय जाळ बगून तर बसच्याक ना न्हय पुरुश म्हणून गेला रे हांव तांगेलें युद्ध करता आशिल्लें म्हाका युद्ध करचें धैर्य जायना स्त्री जाल्यार मात्सरी बघून तो बेस वयत आशिल्लें पुरुश जाल्यार युद्ध करून जाल्यार हांव नुत्त थंय पांडवांक पराजय करता आशिल्लें म्हणटना हांव नपुंसक म्हूण तांणी लेख्ख नाच वेळ
तेश्चावनो युधिष्ठिराक इले ऐश्वर्यकी तगेल चक्राधिपत्यकी ताणकेला राजसुय्याकी पुरायरायांक तगेल वैरी असो येऊ नसता ज्याला कोणीही तक एದುರಿಸುತ್ತಾ तयारनाची पुरायजना ಗೊತ್ತस त्या पंचपांडव ಒಟ್ಟस ಮುಂಜಾನೆ सलसाच्या जाईना म्हणून सांगून म्हणता नाव एकल्यानंच राबून युद्ध करचे कशी तशी मक्का तिथली पराक्रम मक्कना आ पांडवांगे लुटी युद्ध राबले सलवत म्हणून ಗೊತ್ತस विंगड खंचे राय मिगल साईड रपचाका तयारना म्हणताना आव आत्महत्या करून घेवचे लायक म्हणून सांगून दिसतरस तशी तो आत्महत्येचे विषय उलयतरस नव्हे त्यावेळा शकुनी दुर्योधना सांगते की सरे तू अशी निचावनो दुर्योधनाले विषयांतू एक मात्सर्य बघू काही नज्जशील तुवे इत्या म्हळ्यार तांकां ऐश्वर्य अदृष्टायत म्हण तांगेले अदृष्टा निमती दैवबला निमती मेळ्ळेले अनायास जावन तांकां मेळ्ळेले तांणी सुकारसाची सानसतना तुवें तांकां मारका तांकां विनाश करका म्हूण नाना कुटिल्लो उपाय केला न्हय साध्य जत आशिल्ले जाल्यार ते ना साध्य जायना आशिल्ले जाला वे ना न्हय कसकस सकडी कृत्रिम केला तुवें कसकस सकडी तांकां वायट करूं पडिला परमात्मा दयेन तांणी अदृष्टा निमती तांणी तंतुकून पुरे पार जावन येयलेंची द्रौपदीक विवाह करून घेतली तांणी द्रुपदू बलिश्टरायू तो तागेल पुत द्रष्टद्युम्न तांकांय तशी सलवाचाक सगळे जगत्यांत कोणाच्यानी साध्य ना तसल जन आजी तागेले परसाची मात्र न्ही वासुदेव साक्षात कृष्ण वासुदेव तो तांगेल मित्र जावन आस तांगेल आनी पुरे सहकार दिल्लेले देखून तांकां राजसूय यागा पुडले दिग्विजय साध्य जाल्ले कळवे तांगेले हक्काचे राज्य ते मागीर तुमी कांय तांकां अंगराज्य दिनी जाल्यार कसे की एक काण दिल्लेले तांणी ते येळगे हाण अभ्युदय हाण बरी जाल्ल्यांची तूं इतली जाळ भोगचे मत्सर भोगचे दुख भोगचे अगत्य कांय ना दुर्योधना म्हणटना मागीर शकुनी सांगता काय पळय तांणी कितली एक दैवानुग्रह आशिल म्हूण म्हणलेले विशयांत तूं कसले संशय पवचक ना तांकां दैवानुग्रह ते कसं ते म्हणून दैवानुग्रहाची इत्याक म्हूण म्हळ्यार अग्नी सहाय करून कांडववन दहन करून अग्नी करीन तागेलागी गांडीव धनुसु अक्षय तुणीर कितली सकडी आयुध तागेलागी अग्नीले एक अनुग्रहान पावलो तो तशी आतां ते गांडीव धनुसाचे प्रभाव आनी तितले खाली गांडीव धनुस असल्यार कसले जायनाशिल्ले स्वभुजबल पराक्रमय आस ताकाय तागेले पराक्रम आस तश्चावनो ताका हे दिग्विजय करूं साध्य जालें हांतू तूं संकट भोगची कसल्याक आनेक कसो म्हूण म्हळ्यार कांडवन दहना वेळारीची मयासुर वांचिलो ताका वांचयले कृष्णान त्या वेळाक अर्जुनान कृष्णाला आदेशार ताका सोडलेले सोडतना ताणें कृष्णाक आनी अर्जुनाक मिगेल निमती कसो जेवका मिगेल प्राण तुमी वांचयलो म्हणटा तांणी सभाभवन बांदून दी म्हूण कृष्णान ताका एक चंद सभाभवन बांदून दी सगळी जगत्यान तश्चनच म्हूण हांगा भुलोकान तश्चनच म्हूण म्हणलें तशी ताणें मयासुरा दानव शिल्पीत ताका असल चतुरकाय मस्त आस ताणें चंद एक सभाभवन बांदून दिला जल न्हय आजी काही मयाले कामाचे ते सभाभवन होऊन राबल्यांची म्हूण म्हणटाचे म्हणटना हाजे खातीर तुवें जाळ भोगत कसल्याक आनी तूं म्हणलें म्हाका कोणीय नाची सहाय करतले म्हूण तूं हें पळय सांगता म्हणून ना कळ्ळें सहाय करतले कोणेय ना न्ही शीत तुगेल्या आजी काही 99 जन भावंड आसाची तूं सांगील तशी आयकतर आसाची धनुसू अर्जुनाल म्हणके महाधनुसू महेश्वास जावन आशिल्ले द्रोणाचार्य अश्वत्थाम कर्णस कृपाचार्य सहावस मिगेल भावंड आसाची सोमदत्ती रायो आनी पळय तुगेले श्रेष्ठ मित्र न्हय तूं हांकां प्रवट करी आनी दिग्विजय करी म्हूण दुर्योधना ಸ್ವಲ್ಪ धैर्य जावन तोंडार ಸ್ವಲ್ಪ तेजयल कय कडेर म्हणाल कय जैत जैत तूं हांव गेल वता म्हूण जाल्यार हांकां पुरे वटो करून आतां वचून पांडवां बरोबर गेल वटो युद्ध करता तांकां सलसान सोडता आतां सार्वभौमत्व कोणाले आस पांडवा लागीं कोणा लागीं दुर्योधना गेले युधिष्ठिरा लागीं धर्मरायाला आस ताका एकल्या सोलसा येयल्यार पुराव सगळी जगती मेगेल जालें वापस विंगड कडेन दिग्विजया वचोका म्हणना इत्या म्हळ्यार आजी सगळी राष्ट्राचे सगळी जगत्याचे सगळी भुलोकाचे राय पुरय युधिष्ठिरालय सामंत जावन आसाची म्हणटना हांव युधिष्ठिराक गेलवल्यार जाल्ले प्रत्येक वचून विंगड रायाल्या पुरय वचून युद्ध करका म्हणून सगळे सभा भवन
पांडवांगेल ऐश्वर्य तांगेले सामंत म्हळ्यार तांगेले अंडर असूचे सर्व राष्ट्र सर्व राय मिगील जातात नमे म्हण म्हणटरस तेदना शकुनी सांगता काय राब राब कसली गडबीड करू नका खंय पार्थ आनी श्री कृष्ण ओट्टसची भीम खंयची पक्षांत आस तांकां युद्धांत गेलवूचे साध्य ना तुवें युधिष्ठिरू धर्मिष्ठू जाल्यार आज तबई धनुस्सु घेवन युद्धार रबलो म्हूण जाल्यार तागेल्या ताका युद्धार रब्बू कोणाचें जायना नकुल सहदेव सन्न म्हूण दिसच्या पुरोची दखली म्हूण दिसच्या पुरोची तांणी कसले कर्णाच्या भीम अर्जुन मांत्र म्हूण दिसू पुरो जाल्यार नकुल सहदेवाकय तूं युद्धा सोलसाच्या जायना जाल्यार तुगेल्या पक्षान तुगेले तंबतंबत भाव द्रोणाचार्य कृपाचार्य असल्यावरी तागेल्या पक्षांत द्रुपदस दृष्टद्युम्नस तांकां सोलसाच्या जत्वे ना नवे कळवे आनीक कसं म्हळ्यार सर्व देवते नेवन युद्धा राबले म्हूण जाल्यार देवतेंगेले आसूचे सर्व मंत्रास्त्र धनुसु बाण पुरे देवतेला कसं असं महामंत्रास्त्र म्हणटा वाळ त्यामुळे अर्जुनाला असं म्हणटना आंगेलाकी असं म्हणटना आनीक कसं म्हळ्यार युद्ध म्हळ्यार तांकां बारी प्रितीचे ना नतले रे त्या म्हणटात दिक्क दिक्का वचून युद्ध करून येताचे तांणी तांकां सोलसाचे सुलभ ना म्हूण मोपा सगळे तोंड पावले शकून म्हणाल की जाल्यार तूं कसले भिव नको दुर्योधना युधिष्ठिराक सोलसूची कशी म्हूण म्हाका गोत्तस हांव सांगेल तशी तूं करी कुठले भारी संतोशील कसं करचें मम्मा ताक म्हाका कसले पाहिजे वचनाचे युद्ध करची प्रसक्ती ना नशी तांकां गेलवची तशी जत्वे कसले सांगतवे म्हूण म्हणटना तो सांगता ताकी एक व्यसन आसा कसं म्हळ्यार द्यूत खेळचे जुजाडूದು म्हणटाचे कळवे ते चतुरंग खेळचे एक आसक्ती आसा जाल्यार आसक्ती मात्र आशी मात्र ताका कसले निपुणत ना ताका तूं पंद्याक आपय तेदना राय जावन आशिल्ल्यान जुजाट खेळयत ते धर्म म्हणस धर्मिश्ट जावन आशिल्लो धर्मरायो त्या खेळाक खंडीत ओपता येता तो म्हूण सांगून आनीक कसं म्हूण म्हळ्यार पगडे खेळचे विशयांत हे चतुरंग खेळचे विशयांत म्हाका सोलसायतले सगळी ह्या प्रपंचाक कसले त्रिभुवनांतूय कोणेय म्हाका सोलसायतले नांची तशें जावन कुंती पुत्राक पगडेक आपय हांव तुगेल पर जावन खेळटा तागेले आशिल्ले राज्य कोश संपत्तू समस्त तुका गेलवून दिता मात्र धृतराष्ट्रान ओप्पुका धृतराष्ट्रान ओप्पना नातले ह्या परे करूं जायना धृतराष्ट्रान ओप्पल म्हणजे तांकां आप्पन ह्या पुरे निसंशय जावन हांव तुका गेलवून दिता कडेन तो सांगता मिगेल अन्ना लेगी कशी सांगचें म्हाका कळना हें तुमची अन्नाले कशें उरलो का तशें उरलयतवे म्हूण निमगीता कडेन शकुनी कसं करता हे दुर्योधनाक संतोष कोरका न्हय मळकतीर सीदा धृतराष्ट्राला वचा हस्तिनावती चमकलेलेची मार्गारी हांगेल समालोचन जाल्ला हस्तिनावती वचून ह्या पळय सम बोपास आलोचना आनी कोरून मागीर धृतराष्ट्राला कशी सांगचें म्हूण सांगका न्हय म्हणटना शकुनील वैरी घाला ताणें दुर्योधनान अन्ना कशी सांगता तुमची सांगम तो चंद करून दुर्योधना घेवन धृतराष्ट्राला चमकलो त्या वेळार धृतराष्ट्र सिंहासनार बैसून आशिल्ले शकुनी ताका नमस्कार घालून सांगता राया तुगेल मोगात न्हू पुतू दुर्योधनू ताका पळयला तो कशी जाल्ला म्हणून पांडवांगेल वैभव पळोवन इलेची निस्तेज जाल्ला बारे भागला पोट्टा समीत खायना तोंड बिळचून गेला हागेले दीन जावन म्हळ्यार तितले एक नमने बेजारार आसा केन्नाय चिंत करनासता तागेले चिंते कसं कारण म्हूण निमगुचें नांव तूं आन नवे म्हूण म्हणटा धृतराष्ट्रा पुत्र व्यामोह कितले म्हळ्यार ते धृतराष्ट्राक कुर्ले निमगुलके कसं जालें रे दुर्योधना इतली तूं अशी बगलाकय शकून सांगता कसं जाल्ला कसं चिंत तुका म्हणून तेदना तो सांगतरस उरलें नक्की कोण दुर्योधन तेदना धृतराष्ट्र सांगता काय हांव तुका ल्हान नवे चेडा तुका कसं चिंत सांग मेजन कसं करूं जाल्यार करता तूं बगला म्हूण म्हणलें तुका आपळ्या म्हाका वय म्हणून दिसता तुगेले तोंड बावला म्हणून शकून सांगतरस जाल्यार तुका इतली चिंत जावच्याक कारण कसं म्हूण म्हाका कळना आमकां कसं कडेस अपार ऐश्वर्य आस तुका भावंड आसाची बंधू बांधव आसा बायल आसाची सर्व नमने सूख तुका आस म्हणटना तुका न्हेसूकी जेवच्याकी घालूकी कसल्याकय उणी ना जाल्यार तूं कसं खातीर दुख्ख करता
चतुरंग सैन्य सामगेल्यागी जगत्यांत कोणालागी नातील तसं श्रेष्ठ घोड असची, श्रेष्ठ रथ असची, श्रेष्ठ हस्ती असची, अंसतुलिका तलपारी निदता चंद दासी तुक सेव करता रस्ताची सक्कडी आसून छंदसूचे अरमने बौंचाक तुका उबगणेला बौंचा तिथले उद्यानवन पुरे पळोवचे गेल्यार देवलोका अधिपती इंद्र कशी अस तशी तूं अस कसले दरिद्र तस ज्याला चिंत कोरका तुक दरिद्र तर कसले ना मागीर कसले चिंत करता कडे सांगता ना बाई म्हाका पुरे अस सामान्य पुरुष नाही आम म्हाका गोत अस श्रेष्ठ पुरुषांक कस कस कडेन आसा ते पुरे म्हाका अस जाल्यार मिगल मनान तो उग्र मत्सर भरला आजी निमती म्हाका ग्लानी म्हाका आजी निमती दुःख म्हूण म्हणटा आसा आना मिगेल अभिप्राय कशी म्हूण म्हळ्यार केन्ना कोणीय शत्रू आसच्यानच शत्रूक पुराय जना सलवान सगळी देश अखंड भूमंडल तागेल्या हाता असं म्हण जाल्यार तो रायो सुखी म्हूण म्हाका दिसता तशी म्हाका तेच ना न्हय धर्मरायाले एक अभ्युदय पळयला हांवें तुवें आमी ताका खंयचे जागेर पेटयलेले आज तो जागो कितले अभ्युदय हाडला तागेले कोश भंडार सकट भरलेले गोतसवे तुका त्या पुरे पळयल नंतर तागेले एक सभाभवन पळयलें ना थंय म्हाका कितले अपमान जाल्ले म्हणून दुर्योधन धृतराष्ट्राला सांगता आनी सांगता की हे पुरे पळयले नंतर हांगा कितली भोगवस्तू आसो कितली सूख असो म्हाका ते सूख म्हणून दिसना पांडवांगेला ऐश्वर्या येद्र आमगेला ऐश्वर्य कसले न्ही पांडवांगेल सभाभवना येद्र आमगेल अरमने सभाभवन कसले न्ही पांडवांगेले संपत्ता येद्र आमगेल संपत्तू कसले न्ही आजी काही ते कप्पा काणिके तरसता संपत अभिवृद्धी तरस आमगेल संपत हांगा व्यय कोरून कोरून क्षीण तरस हे हाम प्रत्यक्ष पळयलेले आजी मिगेल दोळ्याक तांगेले बक्कसांतू भंडारांतू कसकस सकडे रत्न ऐश्वर्य भांगर सकडे भरला म्हाका दिसतरस आजी निमती आ भारी कशें काय जाला निस्तेज जाला भारी योचन करतरस म्हूण सांगून सांगता तो आनी म्हणटकी आना तितले मात्र न्ही धर्मरायालागी स्नातक ब्राह्मण कितले जन आश्रयांत आसचे धर्मरायाले 88,000 88,000 स्नातक ब्राह्मण आसची प्रति एक स्नातक ब्राह्मणाला सेव करच्याक 30 कामाच्यांक दवरला आनी स्नातक ब्राह्मण सोडून विंगड कितले की हजार गटल्यान ब्राह्मण तागेले आश्रयांत आसून भांगरा परातांतू मृष्टान्न जेवतरसची आनी कांबोजरायान मिगेल येद्राकची धर्मरायाक कदली म्हळेल जिंकेचे कितले कृष्णाजीन कंबळी सकड हाण दिला काणिके रुपारी कितली की हस्त्यो कितली की घोडे कितली की गय्यो मात्र न्ही 30,000 कॅमल ओंटे म्हणटा पळय त्या समीत धर्मरायाले अरमने आंगणांत पुरे विहार करतरसची आनी कप्प काणिके रुपारी कितले राशी वज्र वैडूर्य स्वर्ण नाण्य सकड येयला स्वर्ण नाण्य म्हळ्यार पवन 5 पवनाचे कॉयनसच्या पुरो समालोचन कर्या कितले सकड येवन पावला तागेल राजसूय याकाक सर्वरायान हाडलेलं ऐश्वर्य कितलें आसा तितलें ऐश्वर्य हांव आजवरान दोळ्यान पळयनी नाका कोणेय सांगलें रे हांव आयकना नातील तितलें ऐश्वर्य हें कोणेय सांगलें नमगूच्या साध्य ना तितलें ऐश्वर्य हांव दोळ्यान पळोवन येयला आजी म्हाका जाळेवच्यानच दुःख जेवच्यानच चिंत जेवच्यानच हांव कृश जेवच्यानच म्हूण म्हळें जत्त वे इतली सकडी तागेल ऐश्वर्य पळयतना म्हाका बेजार जायना मे तशी कितले जन भांगरा कलशांतू ताका जाय जाल्यार सकड बोरून घेवन येयल्यांची तसल जनाक अरमने वच्चा जागो मेळनी म्हळ्यार कितले व्हड लायन आसूं पळय तशी कृष्णान ताका राजसूय यागांतू स्वर्णकुंभ आशिल्ले जल कृष्णानाचे अभिषेक केलेले म्हणटना पळय मत्सर येवच्यानच म्हूण सांगला कशी तुवें जाल्यार अन्य काम ऐकलो अन्ना उत्तर दिक्कांत थंय पक्ष्यान मात्र उपच्या म्हण ऐकलां हांव मनशाल संचार नाकय थंय वचून थंय दुखून ते उत्तर कुरू प्रदेशाकय वचून थंय दुखून ताजी वयरची
प्रदेशावतना तंची जनान देवतेंग ये जागुयो हंग मनशांक प्रवेशना जाल्यार तुका जाय जाल्ले पुरे आम्ही हांडितात म्हणून कपाक आनी हो नांडिलेलं कैतानी ते समीत अर्जुन रथार घालून घेवन येयला म्हणून हांव आयकललो जल्वे अन्यक कसले म्हण म्हळ्यार 1,00,000 ब्राह्मणाला जेवण जेल्ले कुडले शंख वाजूका म्हण म्हळेले की नियम केलेले काही कृष्णानं ते शंख क्षणक्षणाक ऐकतरस म्हणतना ते जेवणा बशील जना वाडची जन कितले जन असच्या बरोचे त्या जेवणा बसचे जागो कितलेशे परो या परे म्हाका ते शंखानी नाद ऐकत ना अयो तितले बघ 1,00,000 जनाला जेवण जेल्वे 1,00,000 जनाला जेवण जेल्वे एक क्षण दुखून एक क्षण एक पण शंखानादाचे ते गुंजन रब्ब का म्हणजे अनेक पण ते शंखनाद शूर जाऊन विचारले म्हणताना तिथले जना बसच्या सभा भवन तिथले जना जेवणा बसच्या जागो ह्या पुरे असो का जाल्यार आजी तंगेल्या इतले एक श्रीमंत म्हण म्हळेले कोण असची सगळे जगान तू म्हण म्हणटा दुर्योधनान तागेले मनान तुला चिंत पुरे सांगले कुडले आतां शकुनी धृतराष्ट्राक आनी की पट्टा पुत्ताक पट्टा धृतराष्ट्र पट्टा उज्जेवचे तशी आनी सांगू शूर करतले शकुनी पुत्ताक इतली मटा जाळ मत्सर येयला म्हण म्हणले कुडले धृतराष्ट्राल मनान ते कळवळ जाता आतां ते पुत्तान उरलो न्हू धृतराष्ट्राल मन बारी मोवाळ जाला मेघाल पुत्ताक इतली मनांत न्हय इतली मनांत म्हण ताका दिसतनाची ते मोवाळ मनांत पत्तर मारल्या वरी शकुनी धृतराष्ट्राक कसं सांगता पायच्या दिसाक आमी पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।